नमस्कार सगळ्यांना. तर कसे आहात? आय होप की सगळे मस्त असताल, मजेमध्ये असताल. तर बऱ्याच दिवसांपासून मीच गायब होते. तर कुठं होते, काय करत होते आणि माझं काय चाललंय हे आजच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की व्हिडिओचा खूप जास्त गॅप पडलेला आहे, त्यामुळे व्ह्यूजला वगैरे पण खूप सारे प्रॉब्लेम्स, माझ्या अपडेट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या मिसमॅच झालेल्या आहेत की जे पहिलं होते दिवस, जे कंटिन्यू व्लॉगिंग असायचे, व्हिडिओज असायचे, ते आत्ता पॉसिबल होत नाहीये. बट खूप वेळा असं ठरवलं की यार नाही, कंटिन्यूज आपले व्हिडिओ गेले पाहिजे. खूप ट्राय केलं, पण अशा काही प्रॉब्लेम्स आहेत, अशा काही गोष्टी आहेत, त्यामुळं माझं जेवढं पण शेड्यूल होतं ते पूर्णपणे बिघडून गेलं, मिसमॅच झालं एकदम. तर ते कशामुळे झालं होतं हेच मी आजच्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांना सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑडियन्सला, तुम्हा सर्वांना थँक्यू सो मच. ते थँक्यू कशासाठी, तर काही दिवसांपासून मला खूप छान अशा कमेंट्स येतात ते ह्याला इंस्टाग्रामला असो किंवा यूट्यूबला मी आत्ता रिसेंटली 1 ते 2 व्हिडिओज पोस्ट केले कंटिन्यूस. एका पाठोपाठ एक असा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे. तर त्यामध्ये मला अशी सुंदर कमेंट आली की यार सुंदरी, तुझे 5 वर्षांपासून आम्ही व्हिडिओज बघतोय आणि तुझी ॲक्टिंगची खूप सवय झाली होती, बट आता तू नाहीयेस तर व्हिडिओ पाहावेसे वाटत नाहीये, आम्ही तुझ्या कॅरेक्टरला खूप मिस करतोय, असं तसं समथिंग अजून खूप काही लिहिलेलं होतं, बट मला ते मेन्शन करायचं नाहीये. तर एवढं छान वाटलं की लोकांच्या मनामध्ये सुंदरी अजूनही आहे, ते सुंदरीच्या कॅरेक्टरवरचं प्रेम अजूनही टिकून आहे. आणि त्यामध्ये एक खास करून एक अशी गोष्ट, त्यामध्ये अशी एक गोष्ट मेन्शन होती की यार सुंदरी, तुझ्या जागी जे पण कॅरेक्टर केलं तर ते तुझ्यासारखं वाटत नाहीये. तर यावरून म्हणजे मी हे कोणाला टीका वगैरे अशी गोष्ट नाहीये, बट युजली मला असं वाटतं की जी मी ऍक्टिंग केली त्या ऍक्टिंगचं मला असं वाटतं की यार खरंच आपल्यात काही ना काही गोष्टी आहेत, सो जेन्युइन आपण ऍक्टिंग करतोय आणि आपल्या ऍक्टिंगला खूप छान प्रतिसाद आहे, लोकांना ती आवडतीये, हे जाणवलं मला त्यातून. आणि पुन्हा एक म्हणतात ना की पॉवरफुल किक मिळाली लाईफकडे पुन्हा एकदा नव्याने बघण्याची. आणि तसं तर लाईफमध्ये खूप छान काही गोष्टी आता चालू आहेत. लवकरच तुम्हाला काहीतरी छानसं पाहायला पण मिळेल, ऐकायला मिळेल, शक्यतो पाहण्यापेक्षा सरप्राईज असणार आहे ते तुम्हा सर्वांसाठीच. बऱ्याच दिवसांपासूनचा प्रश्न आहे, तो लवकरच सुटेल. आणि त्यासाठी मी त्याच्या कमेंट्स वाचल्या तर खूप छान वाटलं मला की एवढं प्रेम करताय, असंच आयुष्यभर तुमचं प्रेम असू द्या. काही दिवसांनंतर ना आपले कंटिन्यूस ब्लॉग असतील आणि काही कारणास्तव जे ब्लॉग थांबवले होते ते रिझन मी तुम्हाला आता सांगते. की तुम्हाला जसं माहीत आहे की मी अगोदर पण व्हिडिओ टाकले होते की पप्पांची माझ्या डेथ झाली त्यावेळेसचे. तर पप्पांच्या डेथच्या नंतरनं पूर्ण जी फॅमिली आहे त्याची जबाबदारी मी, माझी मम्मी आणि माझी सिस्टर, आमच्या तिघींवरती आहे. मोस्ट ऑफ माझी बहीण थोडीशी लहान आहे, बट आत्ता काही महिन्यांपासून ती पण म्हणजे स्टेबल आहे, हुशार आहे सगळ्या गोष्टी. पण मोस्ट ऑफ जास्त जी जबाबदारी आहे ती मम्मीवरती आणि मम्मीच्या नंतरनं माझ्यावरती आलेली आहे. माझा भाऊ आत्ताशी 10th आहे, त्यावेळेस पप्पांची डेथ झाली त्यावेळेस तो 9th, तर त्यावेळेसला तो 9th होता आणि अजून तो खूप लहान आहे. जबाबदारी ह्या गोष्टी एका म्हणजे मला असं वाटतं वैयक्तिक की मुली जबाबदाऱ्या पार पाडतात. उदाहरणार्थ मी सुद्धा बऱ्याचशा जबाबदाऱ्या पार पाडते, सो मी कोणाला असं म्हणणार नाही. पण एक विचार केला तर एका पुरुषाला म्हणजे ज्या वेळेसला तो वयामध्ये येतो त्यानंतर त्याला जे कष्ट करायची त्याच्यावरती एक जबाबदारी वाढते, तर ती आयुष्यभर पार पाडावी लागते. बायको तरी ॲटलिस्ट जर तिने जॉब नाही केला, घरात ती गृहिणी असेल, घरामध्ये लक्ष देत असेल, तर तिला फक्त स्वयंपाक करायचा आहे, फॅमिलीला सांभाळायचं, ही पण खूप मोठी जबाबदारी. बट एक एक्सप्लेन करते मी की तेवढ्या गोष्टी बघून
ती थोडंफार रिलॅक्स राहू शकते. पण एका पुरुषाला ह्या गोष्टींचा विचार करायचे की यार माझी फॅमिली आज त्यांना तर सगळं व्यवस्थित आहे ना, उद्या व्यवस्थित आहे ना, काही महिन्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील ना, म्हणून तो व्यक्ती डेली काम करतो. आणि ही जबाबदारी खूपच मोठी आहे. आणि ही जबाबदारी मी का मांडते, मी का एवढं कौतुक करते, कारण की माझ्या वडिलांच्या नंतरनं ती जबाबदारी मी, माझी मम्मी आणि माझी बहीण आम्ही त्या पार पाडत आहोत. आणि ह्या जबाबदारींच्या ओझ्याखाली बऱ्याचशा गोष्टी सुटल्या माझ्या किंवा माझ्या फॅमिलीमध्ये. बऱ्याच काही म्हणजे मला ते एक्सप्लेन नाही करायचं, बट इट्स ओके. तर त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना माझ्या माइंडमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हा की माझ्या बाबांच्या म्हणजे पप्पांच्या वेळेसला खूप जास्त आमचं जे काही हॉस्पिटलचं बिलिंग वगैरे असेल तर अशा गोष्टी झाल्या होत्या. तर पप्पांच्या नंतरनं ते सगळं सॉर्ट आउट करणं किंवा घर खर्च आपला कसा चालणार ह्या गोष्टींवरती खूप जास्त फोकस राहिला की घरात काही कधी कमी पडू नये कुठल्या गोष्टी. तर घरामध्ये कुठली गोष्ट कमी पडू नये यार, आपल्या वडिलांची जी उणीव आहे भासू नये, कुठल्या गोष्टींची कमतरता नसू नये, ह्या गोष्टींवरती माझं खूप जास्त फोकस राहिला. आणि त्या विचारांमुळं कदाचित मी खूप दूर गेले सोशल मीडियापासून असेल, यूट्यूब ह्या माध्यमापासून असेल. जेवढं मी पहिला वेळ देत होते यूट्यूबसाठी असेल, ॲक्टिंगसाठी असेल, बाहेर शूट्स वगैरे असतील, ह्या गोष्टीसाठी जेवढा मी वेळ दिला तर तेवढा आत्ता त्यावेळेसला देणं पॉसिबल नाही झालं. पर्सनली व्लॉगिंग तरी मी चालू ठेवायला पाहिजे होत्या, पण अशा गोष्टींमुळं माइंडसेट होत नव्हता आणि खूप डिप्रेशनमध्ये मी गेले. डिप्रेशनमध्ये गेल्याच्या नंतर खूप डिप्रेशनचे साईड इफेक्ट्स मला भरपूर झाले. तर आता सध्या त्या गोष्टींमधून मला वैयक्तिक असं वाटतं की आता स्टेबल होणं खूप गरजेचं आहे. जो आपल्या अकाउंट आहे, जे आपल्याला लोक आपले जे पब्लिक आहे एवढं सपोर्टिव्ह आहे, तर आपण हे काम केलं पाहिजे. जे आपल्याला जिथून आपल्याला ओळख मिळाली आहे ते काम नाही सोडलं पाहिजे. सो असे काही प्रॉब्लेम्स होते वडिलांच्या नंतर, जबाबदाऱ्या वाढल्या म्हणून. तर इथून पुढेही तुमचा सपोर्ट असू द्या. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुमच्यापर्यंत या काळामधल्या ज्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. आणि अशा पण काही गोष्टी आहेत की कुठे कुठे मी खूप चुकीची दिसलेली आहे. तर खरे रिझन्स माहीत नाही आहेत लोकांना की एक्झॅक्टली काय होतं, काय झालंय, कशाबद्दल आणि कशासाठी. तर ह्या सगळ्याच गोष्टी खूप म्हणजे एक वाईट दिवस ते असं म्हणून सगळं सोडून सुरुवात केलेली आहे. सो तुम्हाला पण पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आय होप की तुम्ही सर्वजण मला खूप जास्त सपोर्ट कराल.